प्रणाम. गुढीपाडव्याला मेळावा आहे मनसेचा शिवाजी पार्कवर, आणि शिवसेनेनेही तो शिवाजी पार्क मागितलाय, यांनी पण मागितलाय, पण यांनी आधी मागितलाय. टेक्निकली मला खरं म्हणजे नेहमी कळत नाही हे आधी मागणं आणि नंतर मागणं हे का घडतं. शिवसेनेला माहिती होतं ना की आपल्याला तिथे मेळावा घ्यायचा आहे, तर मग मनसेनी ती जागा शिवाजी पार्कची मागायच्या आत, ज्या क्षणाला ते ओपन होतं टेंडर किंवा काय जे असेल त्याची मुदत असेल, इतके दिवस आधी करता येतं असं काहीतरी असेल, त्या क्षणाला ते का नाही जाऊन तिथे बसत आणि करत, मग नंतर हळहळतात ती आमची परंपरागत जागा आहे, मग ती मनसेला दिली, मग आमच्यावर अन्याय झाला, मग आता आम्ही दुसरी घेतो. मला तर कळतच नाही हे का असं दरवेळेला होतं. दुसरी गोष्ट अशी की आपला मूळ मुद्दा जो आहे, आतापर्यंत मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या एकाही कार्यकर्त्याला किंवा नेत्याला, म्हणजे त्यांच्याकडे नेते असं आपण म्हणतो, टेक्निकली पदभार दिलेला पण नेते उपनेते असा विभाग प्रमुख, शिवसेनेची जी रचना असते पदांची ती केलेली आहे, पण कुणालाही खरोखरच माहिती नाही की गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे हे नेमकं काय जाहीर करणार. ते महायुतीला पाठिंबा देणार, महाआघाडीला पाठिंबा देणार, दोघांनाही पाठिंबा न देता स्वतंत्रपणे उभे राहणार, की स्वतंत्रपणे सुद्धा न उभे राहता लोकसभेला उभेच राहणार नाही आणि महाआघाडी महायुती दोघांवरही टीका करणार. हे यश म्हणायचं का अपयश म्हणायचं नेत्याचं? ही नेत्याच्या मनात काय चाललंय, नेत्याला काय वाटतंय, तो काय निर्णय घेणार आहे, याची जराही चाहूल, जराही कल्पना ही जर त्यांच्या समीपच्या निकटच्या अशा एकाही नेत्याला येत नसेल तर ते चांगलं का वाईट? मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी नेत्यांशी सल्लामसलत, विचार विनिमय व्हायला पाहिजे. एक व्यक्ती निर्णय घेते आणि तो निर्णय सगळ्यांना बंधनकारक होतो, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनी त्यांच्या मनामध्ये जे वेगवेगळे विषय असतील ते त्यांनी, आता जे सिनियर नेते आहेत 5 आहेत त्यांच्याकडे, त्या 5 नेत्यांशी तरी वैयक्तिक बोलायला हवं, बसायला हवं, की बुवा एकेकाशी बसा. तुम्हाला सगळ्यांचं मिळून मत दबाव आणील असं वाटत असेल, एखादं जर 5ही जण असं म्हणाले नाही नाही आपण असंच करूया, नाही नाही आपण असंच नको करूया, तर तुमच्यावर दबाव येईल असं वाटत असेल तर एकेकाशी बसा, एकेकाला बोलवा, त्याच्याशी चर्चा करा, त्याला कल्पना येऊ द्या की काय तुमच्या मनात काय. ठीक आहे, त्यांच्या मनात काय आहे हे तुम्ही सांगत नाही, ओके, पण त्यांच्या मनात काय आहे ते तर जाणून घ्या. तुमच्या मनातलं नका सांगू. जसं काही वेळेला करतात की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे असं विचारतात. ज्या वेळेला निरीक्षक यायचे पूर्वी काँग्रेसचे, त्यावेळेला ते असं एकेकाला बोलवायचे, ग्रुपनी पण बोलवायचे, ज्या वेळेला त्यांना दबाव आणायचा असायचा आणि हा निर्णय सोनिया गांधींनी घ्यावा किंवा इंदिरा गांधींनी घ्यावा असाच ठराव पास करून घ्यायचा असायचा, त्यावेळेला ते एकेकाला बोलवायचेच नाही, सगळ्यांना एकदम बोलून एकमेकावर दबाव आणायचे की अच्छा यांनी नाव घेतलं का, अच्छा यांनी नाव घेतलं का, असं करायचे. पण इथे तर राज ठाकरे सर्वे सर्व आहेत. शेवटी 5 नाही 25 लोक जरी बसले त्यांच्या समोर, तरी त्यांच्यापैकी प्रत्येक जण एकच वाक्य बोलणार, साहेब तुम्ही ठरवाल ते, साहेब काय ठरवतील ते. म्हणजे 5 नाही 25 जरी, आता तर 5 आहेत त्यांचे नेते, त्या 5 नेत्यांपैकी कोणीही अशी हिंमत दाखवणार नाहीये किंवा शब्द व्यक्त करणार नाहीये, बोलणार नाहीये की मला असं वाटतं बरं का. अशक्यच आहे याचं, कारण साहेबांना काय वाटतं तेच आपण बोललं पाहिजे, आणि ते नाही बोललं तर साहेब नाराज होतील आणि पुढे आपल्याला राजकीय भवितव्य राहणार नाही. अच्छा तू स्वतंत्रपणे विचार करायला लागलास का, एवढा मोठा झालास का, असं सुद्धा त्यांच्या मनात येऊ शकेल. काही येऊ शकतं. राज ठाकरे यांच्या मनात असं सुद्धा येऊ शकतं की अच्छा आता तुझ्या मनात येणं इतका तू मोठा झाला का,
त्यांनी असंच म्हटलं पाहिजे, अशी राज ठाकरे यांची अपेक्षा असणार की तुम्ही जे ठरवाल ते, तुम्ही जे म्हणाल ते. एकानेही असं म्हणता कामा नये की मला असं वाटतं. त्याला काही इलाज नाही. बाळासाहेबांसमोर मी बघितलंय स्वतः की मनोहर जोशींपासून सगळे नेते त्यांची काय मतं असतील ते सांगायचे. बाळासाहेब त्या बाबतीमध्ये विचार विनिमय, चर्चा हे करायचे. तुम्हाला काय वाटतं पंत, तुम्हाला काय अमुक तमुक वगैरे व्हायचं. आणि ते सगळ्यांचं ऐकल्यानंतर ते त्यांच्या मनात असेल तेच सांगायचे, ही गोष्ट खरी. पण चर्चा तरी व्हायची. राज ठाकरे चर्चा करण्याची शक्यताच नाहीये. आता चर्चा करत नाही हे ठीक आहे, पण त्या नेत्यांची बोलती बंद झाली. त्या नेत्यांना सांगताच येत नाहीये काही. आता या नेत्यांपैकी तुमचे वैयक्तिक मित्र असतात की नाही, असतात. काही वेळेला ते बोलतात की नाही, बोलतात. पण मी बघतोय की एकही जण असं बोलायची हिंमत दाखवत नाही, असं बोलण्याचं धारिष्ठ्य दाखवत नाहीये, असं बोलत नाहीये, असं सूचित करत नाहीये, असं त्याला कुठेतरी विचारलेलं पण नाहीये की तुला काय वाटतं. त्यामुळे सगळे गप्प आहेत. साहेब काय ठरवतील ते. पण साहेब काय ठरवतील ते असं परत परत म्हणत असताना त्यांच्या मनात कुठेतरी खंत पण असेल की आपल्याला काय वाटतंय. आपल्याला पक्षाच्या शेवटी कसं आहे, ही जी काही 5, 10, 25 माणसं असतील, मी 5च म्हणतोय त्यांना, या 5 माणसांच्या मनामध्ये राजसाहेबांचं हित, पक्षाचं हित हे सर्वतोपरी असणार. अशीच ती माणसं आहेत. त्यांच्या निष्ठेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही आहे. त्यांना पक्षहित हे सर्वतोपरी आहे ह्याच्याबद्दलही शंका घेण्याचं कारण नाही आहे. पण तरी देखील त्यांना जे पक्षासाठी हितकारक वाटतं ते बोलण्याची त्यांना संधी पण नाही आहे आणि ते त्यांनी बोलावं असं पण राज ठाकरे यांना वाटतंय असं दिसत. मग त्यामुळे एक सस्पेन्स आहे. बरं, चुकून आपण काहीतरी बोलून त्याच्या वेगळा निर्णय साहेबांच्या मनात असेल तर त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही दहशत पण आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर आपल्या अनुयायांवर, समर्थकांवर, नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर याला आपण दहशत म्हणू, धाक, जरब, शरद पवारांची नाही, ती असती तर एवढे लोक फुटले नसते. उद्धव ठाकरेंची नाही, ते असते तर फुटले असते. शिंदेची नाही, कारण त्यांची आता फुटायला लागलेत. भाजपची नाही, याचं कारण फडणवीसांचे देखील आता वेगळ्या पक्षात द्यायला लागले. फक्त एक मनसेचे फुटले नाही का, फुटले. मनसेचे फुटले, ते वसंत मोरे फुटले ना. पण वसंत मोरे हा स्वतः एक स्वतःची दहशत असलेला माणूस आहे. त्यामुळे आणि एक कल्ली आहे, असा तो माथे फिरू आहे. त्यामुळे तो काही कोणाची हे करत नाही. आणि आता त्यांनी तर कमालच केली, त्यांनी वंचितचा पाठिंबा मागितला. त्याला काही अर्थच नव्हता. त्यांनी वंचितचा पाठिंबा मागणं याला अर्थच नव्हता. अर्थात वंचितनी दिला नाही, देणारच नव्हते. त्यांनी खरं म्हणजे मागणंच चूक होतं. त्यांनी स्वतंत्रपणे उभं राहायला पाहिजे होतं. त्यांनी हे जाता जाता विषय निघाला म्हणून की तो स्वतंत्रपणे उभा राहिला असता आणि एकट्याच्या बळावर उभा राहिला असता तर त्याची वंचितनी इज्जत घालवली ना, की त्याला आधी हा जाऊन भेट, तो जाऊन भेट, शरद पवारांकडून स्वागत, भाजपकडून सगळ्यांकडून स्वागत झालं त्याच्या. कारण तो राज ठाकरे यांना सोडत होता. एवढ्या पुरतंच ते स्वागत होतं. आमच्याकडे असं कोणालाच नको वाटत होतं, कारण तो एक कल्ली आहे. असा तो माथे फिरू आहे, असा तो एक कल्ली आहे आणि त्याच्या मनात येईल तेच तो करणार आहे. तो राज ठाकरेंविरुद्ध बोलू शकला, राज ठाकरेंवर आरोप करू शकला, तो उद्या कुणावरही करील, ही भीती प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्याला घ्यायला त्यांनी बाहेर पडावं आणि राज ठाकरेंना दुर्बळ करावं याच्यावर त्यांचं एकमत होतं. पण त्यांनी आपल्या पक्षात यावं असं कोणालाच वाटत नव्हतं आणि हे सिद्ध झालं. जर महाराष्ट्रामधल्या एकही पक्षाला, पुष्कळ पक्ष आहेत, त्यातले एक 8-10 तर रिलेव्हंट आहेत ज्यांना संदर्भ आहे आजच्या काळामध्ये, त्या 10 पक्षातल्या एकाही नेत्याला, कार्यकर्त्याला, माणसाला असं नाही वाटलं की या वसंत मोरेने आपल्याकडे यावं. तर मतदारांना कसं तो म्हणतोय की मी 2 लाख मतांनी येईन, 3 लाख मतांनी येईन, कसं म्हणतोय? नेत्यांना तू नकोयस, कार्यकर्त्यांना नकोयस, कुठल्याही पक्षाची इच्छा नाही की तू त्याच्या पक्षात यावं. तू पाठिंबा मागायला गेलास तर तुला कोणी पाठिंबा द्यायला तयार नाही. याचा अर्थ तू फक्त राज ठाकरेंपासून सुटावंस
वेगळं व्हावं, त्यांची ताकद खच्ची करावी, या पलीकडे कोणाची इच्छाच नव्हती. अशा परिस्थितीत तू निवडून येण्याची भाषा कशी काय करतो? मला तर स्वतःला जी काय त्यांना ऑफर होती ती अशी होती की तुम्ही विधानसभेला उभे, तुम्ही लोकसभेच्या भानगडीत पडू नका, कारण लोकसभेचे आमचे उमेदवार ठरलेले आहेत, हे त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे यांनी नव्हतं सांगितलं, राज ठाकरेंनी. राज ठाकरेंची ऍटिट्यूड आहे, तुला जायचंय उद्या नाही आज जा, आज नाही आत्ता जा, चाल निक, अशी त्यांची ऍटिट्यूड सगळ्यांबाबत आहे. उद्या कितीही महत्वाचा आणि मोठा नेता, अगदी या 5 पैकी जे 5 मी म्हणतोय आणि ज्यांची नावं घेण्याचा एवढ्या करता टाळतोय की 6व्याला वाईट वाटतं नको म्हणून, त्यातलाही कुणी जरी म्हणाला ना की मी जातो, आधी जा, चल निक, असंच करणार ते. कारण त्यांना कुणीही सोडून गेला, जाणार नाही तो कधीही सोडून. पण जसं उद्धवला राज ठाकरे भाऊ असून गेला, काय पडली नव्हती त्याला, पुतणे गेले, काही पडलेली नाही उद्धवला. उद्या अमित जर गेला सोडून तरी देखील राज ठाकरेंना काही वाटणार नाही. ते म्हणते ठीक आहे मी आहे. आता अजितदादा गेले तर शरद पवारांना कुठे काय वाटलं नाही ना, बहिणीला कुठे काय वाटलं नाही ना. आता राजकारणाचा पोतच बदललाय. आम्ही जाणार नाही हे 1,00,000% नक्की जरी असलं तरी उद्या हायपोथेटिकल म्हणून आपण म्हटलं की उद्या अमित म्हणाला तुझा तू फ्री आहेस, कर तुला काय करायचं ते. मी नाही का काढली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना शब्द घेतला मी, पण बाकी काही शिवसेना शब्द घ्यायची, बाळासाहेबांचा विरोध आहे म्हटल्यावर मी बाळासाहेबांचं नाव पण घेतलं नाही. मी मलाच तिथे बसवलं ना. इतर कोणाची अजूनही हे होत नव्हती. आता यशवंतराव चव्हाणांचं नाव जे मी पहिल्या दिवशी मेसेज केला होता, ज्या दिवशी शरद पवारांना त्यांनी सोडलं त्या दिवशी मी अजितदादांना मेसेज केला होता, एका मित्राच्या थ्रू केला होता जो त्यांचा खूप क्लोज आहे, की आता तुम्हाला शरद पवार नाव घ्यायला जर आक्षेप येणार असेल यांचा तर तुम्ही सरळ यशवंतरावांचं नाव घ्या, असा मेसेज केला होता मी खूप मेसेज असे करत असतो, काय म्हणतात ना अनाहूत सल्ला ज्याला म्हणतात, ते मी देत असतो. मी रोज सगळ्या बातम्या ऐकल्या पाहिल्या की मला जा वाटतं त्या सगळ्यांचे नंबर असतात आपल्याकडे, त्यांना मेसेज पाठवतो. कारण काय, एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर असं वाटत असेल ना हे व्हॉट्सअप बघतात वगैरे, नाही, कदापिही कुठलाही ऑलमोस्ट नेता व्हॉट्सअप बघत नाही. याचं कारण व्हॉट्सअप फुकटात आहे ना, त्यामुळे लोक फुकटामध्ये काय काय पाठवत असतात. यू विल नॉट बिलीव्ह, मुख्यमंत्र्यांना दिवसाला 5 ते 6 हजार मेसेजेस येतात. मेसेजेस म्हणजे सॉरी व्हॉट्सअप येतात 5-6 हजार, सगळ्यांनाच असे येतात 1000, 2000, 3000, काय बघणार ते. माझ्यासारख्या एका पत्रकाराला जर एवढ्या हजारोनी येतात जे मी बघूच शकत नाही, मग लोक बघतात, मग सांगतात ते यातला एक हा दखलपात्र आहे, मग तो बघतो मी, बाकी नाही बघत. फोन किती घेणार, हजारोनी फोन येतात वाजत. अरे खाजगी म्हणता सगळ्यांचे सगळे नंबर फुटतात. प्रत्येक जण दुसऱ्याला देताना सांगतो हा शिंदे साहेबांचा खाजगी नंबर आहे बरं, हा कोणाला देऊ नको. आणि तरी त्याला मला मुख्यमंत्र्यांचा नंबर माझ्याकडे हे मिरवायचं असतं ना, तो सांगतोच. सगळ्यांचे खाजगी नंबर शेवटी फुटतात, मग ते फोन ठेवतच नाहीत स्वतःकडे, स्वतःच्या पीएकडे ठेवतात. पीए बघतो, अननोन नंबर असेल तर घेतच नाही, आणि नोन नंबर असेल माहितीचा तर तो घेऊन विचारतो साहेबांना, साहेब आणखीचा फोन होता. कार्यकर्ता असेल तर विचारतो, नेता असेल तर देतो. आपला जो विषय आहे तो असा आहे की राज ठाकरे काही बोलतच नाही, अजिबात बोलत नाही, थांग पत्ता लागू देत नाही. मला वाटतं त्यांची पत्नी, मुलगा यांना कदाचित, मुलं यांना कदाचित माहिती असेल, ती पण मी गॅरंटी नाही देऊ शकत, कदाचित माहिती असेल. पण असा सस्पेन्स ठेवावा का? ते म्हणतील की मी सस्पेन्स नाही ठेवला, आणि मी जर 5 पैकी कोणाशी जरी बोललो तरी त्या 5 एवढ्या आतून उकळ्या फुटतील की सगळ्यात आधी माझ्याशी साहेब बोलले, की ते कुठल्या तरी त्यांचा एक पत्रकार असतोच अंकित, प्रत्येकाचा एक ठेवलेला पत्रकार असतो, रखेली, प्रत्येकाची एक रखेली असते पत्रकार, तिला तरी तो बोलणार. ते सगळ्या पक्षात असतं, मनसेचं नाव घेण्यात काय अर्थ नाही. सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांच्या एक एक रखेली पत्रकार असतात, त्यांना ते बोलतात घे तुला एक्सक्लुझिव्ह बातमी देतो, साहेब असं बोलणार. मग ते बोललं की त्या भाषणामध्ये उत्सुकता जाते. राज ठाकरे यांच्यासारखे ज्यांना सस्पेन्स मध्येच मजा येते की माझ्याबद्दल किती तर्क आले बघा,
50 प्रकारचे तर्क आले की मी करणार नाही करणार, अर्ध करणार, पूर्ण करणार, थोडेच उभे करणार, 2च उभे करणार, 4च उभे करणार. बघा माझ्याबद्दल किती आले. ही उत्सुकता ताणून धरण्यामध्ये त्यांचा फायदा असतो. तसं जर त्यांना वाटत असेल तर ते नाहीच बोलणार, आणि नाहीच बोललेले, अजून माझ्या माहितीप्रमाणे ते कोणाशी बोललेलेच नाही. इतके ते मुडी आहेत. मला एकाने सांगितलं की अनेकदा ते उभं राहिल्यावर ठरवतात समोरचा मॉब बघून की आपण काय बोलायचं. त्यामुळे काही ते बोलू शकतात. तुम्ही म्हणाल की तुमचा अंदाज काय आहे, तुम्हाला अंदाज काय लागतोय? ते महायुती सोबत जातील, महाआघाडी सोबत जातील, की स्वतंत्रपणे लढतील, की अजिबातच लढणार नाहीत? 4 पर्याय दिले ना मी. युती बरोबर, आघाडी बरोबर, स्वतंत्रपणे लढतील किंवा अजिबातच लढणार नाहीत. मी सांगू, विधानसभेला जर त्यांना झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची असेल, काय होतं, तुम्ही एका ठिकाणी जरी उभे राहिलात ना, तरी तिथे कुठल्या विधानसभा मतदारसंघात तुम्हाला किती जागा मिळाल्या याच्यावरून तुमची मूठ उघडी पडते. आणि तिथे जर पराभव झाला, एका जागी महाराष्ट्रातली 48 पैकी 1 समजा दिली यांनी आणि 1 जागा उभी केली किंवा 2 केल्या आणि तिथेही पराभव झाला, तर गेली नाही, इज्जतच गेली. माझा अंदाज सांगू, माझा अंदाज आहे की ते लोकसभेला उभा करणार नाहीत उमेदवार, असं मला वाटतं. चुकू शकतो, कारण राज ठाकरे ते सगळ्यांना चुकवण्यातच त्यांना मजा येते. त्यामुळे ते हा अंदाज चुकू शकतो की ते कोणालाच उभं करणार नाही. आणि जर त्यांनी केलंच उभं, तर ते 1 नाशिक, 1 शिर्डी आणि 1 दक्षिण मुंबई या 3 पैकी एकाच ठिकाणी उभे करतात. 3 ठिकाणी नाही करणार. 3 ठिकाणी नाही करणार. याचं कारण ऑलरेडी नाशिकमध्ये इतका दंगा चालू आहे. हेमंत गोडसे अपक्ष उभा राहणार आहे, कारण ती जागा भुजबळांना मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. आणि भुजबळ उभे राहिले की शिंदे गटातून बंड होणार, हेमंत गोडसे उभे राहणार. ऑलरेडी जिथे अपक्ष एक उभाच आहे आणि ऑलरेडी मारामारी आहे, तिथे जाऊन आता नाही राहिलेली ताकद, तिथे जाणार नाही. शिर्डी हा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघांबाबत एक यांचं आपल्या राज ठाकरेंची मतं काय आहेत हे आपल्याला एकूणच राखीव जागांबाबत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे राखीव जागी त्यांनी उभं करण्याला परत एक वेगळा अनर्थ आहे, अर्थ नाही आहे. दक्षिण मुंबईचं ते विचार करू शकतात, पण बाळा नांदगावकर हा जर उमेदवार असेल तर तो गेल्या वेळेला पडलेला आहे. त्यामुळे त्यावेळेला तर शिवसेना आणि हे एकत्र होते. आता शिवसेना आणि शिंदे गट जो आहे तो आणि हे एकत्र आहेत. आणि जर तगडा उमेदवार असेल, नार्वेकर वगैरे सारखा तिथे, किंवा इव्हन मंगलप्रसाद लोढा असेल, तर मतांची विभागणी कशी होईल याचा कल्पना आपण करू शकतो. आणि मग तिथे बाळाचा जर टिकाव लागला नाही तर परत एक नामुष्की पदरात पडू शकते. त्यामुळे फायनली मला काय वाटतंय की ते उभंच करणार नाही, कोणालाच उभं करणार नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवतील. विधानसभेला आता न उभं राहण्याच्या बदल्यामध्ये ते ज्याच्याशी तडजोड करतील किंवा स्वतंत्रपणे उभे राहतील, त्याच्यामध्ये एक 50 जागांपर्यंत ते लक्ष ठेवतील की आपण 50 जागा मागायच्या. आणि आता एकच आहे त्यांचं, गेल्या वेळेला एकच होता, तर 25 पर्यंत तडजोड करायची, असं काहीतरी ते ठरवू शकतात. पण ती जेव्हा तडजोड करतील तेव्हा ते महायुतीशी करतील असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की आता मोदी आणि शहांचा जो एकीकडे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे आणि एकीकडे वरवंटाही ठेवलाय, त्यांनाही चॉईसच आहे. त्यांच्यावर ईडीची छापं झालेलेच आहेत. त्यामुळे वरवंट्यात जायचं आणि पिसून घ्यायचं, वॉशिंगमध्ये जाऊन धुलून घ्यायचं, हाही त्यांच्यासमोर पर्याय असेलच. त्यातलं ते कोणता निवडतात हेही विचार करावा लागेल. पण एकूण ते निवडणूक लढवणार नाहीत अजिबात, असा माझा अंदाज आहे. बघूया काय होतं. त्यांनी जर लढवली तर मग त्याच्या संदर्भात आपण बोलू. विश्लेषकांचं एक बरं असतं, जे काय होईल त्या संदर्भात ते विश्लेषण करू शकतात. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.